मित्रांनो, मी आपला मित्र ज्वालासिंग सोनवणे, फायनान्शियल प्लॅनर अँड रिटायरमेंट स्पेशलिस्ट. मित्रांनो, आज आपले संत गाडगे बाबा यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त मी आपण सर्वांना गाडगे बाबाच्या जयंतीनिमित्त आपण सर्व हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, गाडगे बाबाची जयंती ही साजरी करायची म्हणजे त्यांच्या जीवनातले जे विचार आहे, उद्देश आहे, त्यांचे जर आपण पालन केलं आणि ते जर आपल्या जीवनात जर आपण आचरणात आणलं तर त्यांच्या जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल. मित्रांनो, गाडगे बाबा यांनी अंधश्रद्धा आणि अज्ञान आणि अस्वच्छता याविरुद्ध त्यांनी खूप आपल्याला उपदेश दिलेले आहेत. गाडगे बाबा यांनी अंधश्रद्धा दूर करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. त्यांनी समाजामध्ये जे मुलांना मुलींना समानता ठेवावी असा उद्देश केलेला आहे. समान समजावे, त्यांना मुलामुलींना चांगलं शिक्षण द्यावे आणि वेळप्रसंगी जर काही आपल्याला कर्ज काढायचं काम पडलं तर काढावे. परंतु असं त्यांचा उद्देश आहे की शिक्षणाला त्यांनी खऱ्या अर्थानं खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांनी समाजामध्ये आपले जे चांगले विचार आहे ते मांडलेले आहेत. त्यांच्या कीर्तनातून त्यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असा उपदेश दिलेला आहे आणि अशा प्रकारे गाडगे बाबा हे खऱ्या अर्थाने समाज सुधारक आहेत की त्यांनी समाजामधील जे अस्वच्छता आहे ती पूर्ण स्वच्छ करण्याचं त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. तर अशा गाडगे बाबांना मी नम्र प्रार्थना करतो, नम्र निवेदन करतो आणि आपण सर्वांना गाडगे बाबाच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद मित्र, थँक्यू.